पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज 7 महत्त्वाच्या बैठका। पुढच्या 100 दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या बैठकांचं सत्र। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये आज विधानसभेसाठी मतमोजणी। अरुणाचलमध्ये 43 जागांवर भाजपा आघाडीवर। सिक्कीममध्ये विधानसभेसाठी आज मतमोजणी सुरू। 32 पैकी 30 जागांवर सिक्कीम क्रांती मोर्चाची निर्णायक आघाडी। एसकेएम सत्ता कायम राखण्याची शक्यता। नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार। एनडीएला 353 तर 383 च्या दरम्यान जागा मिळणार। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। भाजपला 315 जागा मिळणार। काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच। महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा। एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 17 जागा, पण 2 पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदे गटाला 6 जागा मिळणार। कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश। काँग्रेसलाही फायदा, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज। पक्षांच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तरी माजणार नाही। एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवारांची सावध प्रतिक्रिया। अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार। कोर्ट अंतरिम जामिनावर 5 जूनला निकाल देणार। ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण होणार। सर्व चाचण्या करून 12:30 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती। विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन आजपासून सुरू। तब्बल 79 दिवसांनंतर विठुरायाचे चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।